तर एका भांड्यामध्ये ना मी बेसन, मीठ, मसाला आणि कोकमचा आगळसुद्धा त्याच्यामध्ये घातलेला आहे। त्यानंतर इथे ना अळूची पानं चांगली धुवून घेतली आणि ती पुसूनसुद्धा घेतली। ओलसर जास्त ठेवायची नाही, मग काय होतं आपण जे बेसन बनवलं आहे ना ते लागत नाही त्याला। बेसन बनवते वेळी ना जास्त पातळ बनवायचं नाही तर घट्ट मिश्रण तयार करायचे आहे। बेसन जर पातळ झालं ना तर आपण रोल बनवतो ना त्यावेळी सर्व बेसन बाहेर येतं, त्यामुळे ना घट्ट असंच बनवायचं आहे। रेसिपी जर आवडली ना तर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि जर पूर्ण रेसिपी पाहायची असेल ना तुम्ही तर चॅनलवरती जाऊन ही रेसिपी पूर्ण पाहू शकता। आता ही अळूची पानं आहे ना एकावर एक ठेवून याला ना चांगलं असं हे बेसन लावून घ्यायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये ना जर थोडंसं ना गूळ घातलं ना तरीही चालतं। गूळ घालायचं म्हणजे कसं वडी ना आंबट, तिखट, गोड अशा तयार होतात। तर इथे मी सर्व नाही एकावर एक लावून घेतलेली आहेत पानं। आता आपल्याला काय करायचं आहे, लावून झाल्यानंतर याचा ना रोल बनवायचा आहे। रोल बनवते वेळी ना एकदम घट्ट असा बनवून घ्यायचा, नाहीतर तो रोल ना सुटतो। जर नंतर काय करायचं इथे ना हे बस स्टीम द्यायची त्याला 15-20 मिनटं एखाद्या भांड्यामध्ये ठेवून आणि नंतर हे आपण तळून घ्यायचे आहे। तर इथे मी कढई न करता मी इथे तव्यामध्ये तळून घेत आहे।